पोतं बांधून पकडलेले कबूतर लहान भावाने सोडून दिल्यानं मोठ्या भावाला राग अनावर झाला. त्यानं रागाच्या भरात लहान भावाला मारहाण केली. इतकंच नाही तर त्याचा गळा आवळून खून देखील केला. हत्येनंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत आरोपीला अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर गावात घडली. शेख अफान शेख अयूब वय वर्ष 7 असं हत्या झालेल्या लहान भावाचं नाव आहे. अकोला जिल्ह्यातील पिंजर गावात 19 डिसेंबर रोजी 7 वर्षाचा अफान शेख खेळायला गेला होता. यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही माहिती मिळू शकली नाही. यानंतर पिंजर पोलीस ठाण्यात अफान बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. या घटनेनंतर तब्बल 12 दिवसांनी अफानचा मृतदेह गावाजवळील विहिरीत तरंगताना दिसला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला असता तो 7 वर्षीय अफान शेखचा असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासादरम्यान या घटनेमागे कट असल्याचा संशय पोलिसांना आला. अशा गुंतागुंतीच्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. यासोबतच शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती. अफानला गळा दाबून मारण्यात आलं आणि नंतर त्याचा मृतदेह विहिरीत टाकला असं अहवालातून उघड झालं. संशयाच्या आधारे पोलिसांनी अफानच्या 17 वर्षीय अल्पवयीन चुलत भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर त्यानं हे कृत्य स्वतः केल्याची कबुली दिली. अकोला गुन्हे शाखेचे अधिकारी शंकर शेळके यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की अफान आणि त्याचा चुलत भाऊ कबूतर पकडण्यासाठी गावाजवळील शेतात गेले होते. अफानला त्याच्या चुलत भावानं गोणी दिली होती. यानंतर त्याला खिडकीजवळ उभं केलं आणि कबूतर येताच गोणी त्याच्यावर टाकून पकडण्यास सांगितलं. पण अफानला गोणी नीट धरता आली नाही, त्यामुळे सर्व कबूतर उडून गेली. या रागाच्या भरात त्याने खिडकीतून अफानचा गळा ओढून त्याला विहिरीत ढकललं. यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी अल्पवयीन मुलाला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू केली आहे. अकोला प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.